चंद्रपूरच्या कोरपना इथल्या विनयभंगाच्या प्रकरणी अमोल लोडे याच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। अमोल लोडे याच्याकडून शाळेमधल्या दुसऱ्या मुलीचा सुद्धा विनयभंग झालेला होता। उन्हाळ्याच्या दरम्यान एक्स्ट्रा क्लास घेण्याच्या बहाण्याने हा मुलींना जवळ बोलवायचा, हे क्लास घ्यायचा आणि त्या दरम्यान हे विनयभंगाचे प्रकार त्याच्याकडून झालेले आहेत। चंद्रपूरच्या कोरपना इथला हा प्रकार आहे। अमोल लोडे हा काँग्रेसचा पदाधिकारी सुद्धा होता। अमोल लोडे याला आता पक्षामधून हाकलून देण्यात आलेलं आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तर अमोल लोडे याच्यावरती आणखी एका प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। या आधी सुद्धा अशाच पद्धतीच्या विनयभंगाच्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला होता। या शाळेमधल्या दुसऱ्या मुलीचा सुद्धा विनयभंग अमोल लोडे याच्याकडून झालेला आहे। अमोल लोडे हा चंद्रपूरमधल्या कोरपना इथला शिक्षक असल्याचं सुद्धा कळतंय। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सारंग पांडे आपल्या सोबत आहेत। सारंग, पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा। यामिनी, हे जे प्रकरण आहे कोरपण्याचं अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचं, याच्यामध्ये तेव्हापासूनच चर्चा होती की याच्यामध्ये जे पीडित मुली आहे यांची संख्या वाढू शकते आणि त्या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा महिला व बाल कल्याण जी समिती आहे त्यांची चौकशी सुरू होती। मुलींना विश्वासात घेऊन ही चौकशी सुरू होती आणि याच चौकशी दरम्यान ही जी माहिती आहे ती पुढे आली की उन्हाळ्याच्या दरम्यान जेव्हा हे एक्स्ट्रा क्लासेसचा बहाणा करून या आरोपी शिक्षकाने या मुलींना शाळेत बोलवलं, त्याच दरम्यान आणखी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग या आरोपीने केला होता आणि त्याच आधारावर जेव्हा ही माहितीची पुष्टी झाली त्या मुलीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे अजूनही जी चौकशी आहे ती सुरू आहे बाल कल्याण विभागाच्या आणि पोलिसांची, त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते आता दंड झाला तर म्हणता येणार नाही, कारण पोलिसांच्या चौकशीत आणखी जर काही पीडित मुली समोर आल्या तर या प्रकरणात आणखी देखील अगदी सारंग, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।